राज्यामधल्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आंबा, काजू, केळी, द्राक्ष या फळबागांसह गहू आणि कांद्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। अनेक ठिकाणी घरं आणि वीज पुरवठा देखील विस्कळीत झालेला आहे। घरही कोसळली आहेत, वीज पुरवठा खंडित झालाय। पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या राहू परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिलाणवाडी इथल्या शेतकरी बाळासाहेब शेंडगे यांच्या 4 खोल्यांचे पत्रे देखील उडून गेले आहेत। तसंच त्यांच्या शेतीचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। दुसरीकडे साताऱ्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडीच्या भागामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं। अनेकांचे संसार या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अक्षरशः उघड्यावर आले। तर तिकडे गोंदिया जिल्ह्यामधल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरचे छत उडून गेले, झाडं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पडलेली आहेत। मका आणि धानाचं पीक याचं देखील मोठं नुकसान झालंय। झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांमधला विद्युत पुरवठा हा अद्यापही खंडित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।